नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील त्यांची पहिली पत्रपरिषद नागपुरात घेतली। दरम्यान नागपूरबाबत बोलताना फडणवीस यांनी ज्यावेळी निकाल लागला त्याचवेळी मला हे सांगितलं गेलं होतं की महाराष्ट्रातली पहिली प्रेस नागपूरलाच झाली पाहिजे, त्यामुळे मी राज्यात इतर कुठेही प्रेस न घेता नागपूरला आलो आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा फेक नरेटिव्ह कामी पडला नाही आणि आम्ही मोठं यश संपादन करू शकलो। महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय म्हणजेच 237 जागा या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि भाजपलाही आपल्या राजकीय जीवनातला उच्चांक म्हणजे 132 जागा या ठिकाणी मिळवता आल्या, याबाबत आनंद व्यक्त केला। नागपूरमध्ये लपून राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल यावर देखील मुख्यमंत्र्यांनी भर दिला। नागपुरात वाढत असलेल्या गुन्हेगारीबाबत बोलताना मुख्यमंत्री यांनी नागपुरात कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती नसल्याचे सांगितले। गुन्हेगारीचे शहर म्हणून नागपूरला राज्यभर बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांनी सुरू केले असल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण 2022चं जे टार्गेट ठेवलं होतं ते एससीसीच्या यादीप्रमाणे ठेवलं होतं। ते टार्गेट आपण पूर्ण केलं, पण ते टार्गेट होत असतानाच आपल्या लक्षात आलं की एससीसीची यादी अपूर्ण आहे। म्हणून आपण केंद्र सरकारकडे विनंती केली की यादी चुकीची बनलेली आहे, 2011ची यादी आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा घरांचं रजिस्ट्रेशन करण्याकरता संधी द्या। आणि मग 2018-19ला केंद्र सरकारने आवास प्लस नावाचं पोर्टल सुरू केलं, ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि त्यामध्ये 26 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे। या 26 लाखापैकी जवळपास 20 लाख लोकांना घर देण्याचा निर्णय ऑलरेडी केंद्र सरकारने दिलेला आहे। आणि हे करत असताना मी केंद्राच्याही लक्ष काढून दिलं की काही अटी अशा होत्या की ज्याच्यामुळे गावातला गरीब हा काही प्रमाणात 10% हा त्या अटी शर्तीमुळे कुठेतरी अडकलेला आहे। त्या सगळ्या अटी शर्ती केंद्र सरकारने आता रद्दबातल केलेल्या आहेत आणि म्हणून आता अजून एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही करू आणि पुढच्या 5 वर्षामध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं हक्काचं घर आम्ही देऊ। आणि हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की प्रधानमंत्री आवास योजना असो, मोदी आवास योजना असो, जनधन आवास योजना असो, शबरी आवास योजना असो, रमई आवास योजना असो, आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होतील या सगळ्या घरांना सोलर द्यायचं, जेणेकरून त्या घरामध्ये राहायला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये, त्यांना मोफत वीज मिळावी, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे। तर म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत, मी सांगत राहिलो तर मीच बोलत राहील आणि ते एकट्या छोट्या घटनांना मोठं केलं जातं, जणू काही देशातले सगळे अपराध नागपुरातच आहेत असाही प्रयत्न केला जातो, पण त्याला तेवढ्याच ताकदीने आपण उत्तर देतो। मात्र आकडेवारीत उत्तर द्यायच्या ऐवजी आपल्या कृतीतनं ते उत्तर गेलं पाहिजे हे मी पोलिसांना सांगितलेलं आहे। आणि जे लोक नागपुरात राहतात त्यांना नागपूरचं सेफ्टी परसेप्शन काय आहे आपण स्वतः अनुभवतो। इतर कुठल्याही शहरापेक्षा नागपूरचं सेफ्टी परसेप्शन काय आहे आपण स्वतः अनुभवतो। त्यामुळे मी पुन्हा एकदा आमच्या विरोधकांना विनंती करणार आहे, विनाकारण नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका। चुका होत नाही असं नाही, जो काम करेल तो चुका करेल, जो निर्णय घेईल तो निर्णय, जो निर्णयच करणार तर तो चूक करणार। मी या मताचा आहे की निर्णय केला पाहिजे, कधी चुका झाल्या तर सुधारल्या पाहिजे। आपण चूक केली तर प्रांजळपणे तो निर्णय मागे देखील घेतला पाहिजे, घेतला अनेक वेळा घेतला। त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझी काम करण्याची जी पद्धत आहे ही सकारात्मकतेनं पुढे जायचं। सेम साहेब, भुजबळाचं पुनर्वसन आहे ते तुम्ही करणार की दादा करणार? मला असं वाटतं की आम्ही घरी एकत्रितपणे या संदर्भातला निर्णय घेऊ आणि साहेब हे अतिशय प्रमुख नेते आहेत, त्यांच्याबद्दल अजितदादा असतील, मी असेल किंवा शिंदे साहेब असतील, कोणाच्या मनात दुमतच नाही।
तर त्याचा काय योग्य मार्ग काढायचा तो आम्ही काढू. सर, धुळे, भिवंडी, चाकण आणि पुणे या जागेवर मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या कारवाईतनं घुसखोर बाहेर काढण्यात आले. नागपुरातले जे हिंदुत्ववादी संघटना आहे त्यांनी आयजींना, सीपींना, कलेक्टरांना आणि मला वाटतं अधिवेशनाच्या वेळेस तुम्हाला सुद्धा भेट घेऊन सांगितलं की नागपुरात बांगलादेश जो भाग आहे किंवा नाईक तलाव जो भाग आहे तिथे लुंगी घालणाऱ्या बांगलाभाषी लोकांची संख्या वाढली आहे. तर तो तपास होईल का या संदर्भात? जिथे कुठे घुसखोर असतील त्या घुसखोरांना काढणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. निश्चितपणे केलं जाईल. कॅमेरामन सचिनसह सनी होंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.